वैभव देवजी, वैभव देवजी, वैभव देवजी, हे 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 काय झालं तुम्हाला? वैभव देवजी, हे तुम्हाला काय झालंय? तुम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यायला हवं. नाही भीम, आधी माझी मैत्री स्वीकार कर, नंतर माझी मदत कर, नाहीतर जसा आहे तसंच सोड. हे सगळं बोलायची ही वेळ नाहीये. जरा तुमची अवस्था तर बघा. तुम्हाला आता इलाजाची खूप गरज आहे वैभव देवजी. नाही, आधी माझा मित्र पण, मग नंतर माझी मदत कर. वैभव देवजी, वैभव देवजी, तुमच्याशी मैत्री करणं हे माझे सौभाग्य आहे, पण मला तुम्हाला अजून त्रास नाही द्यायचा आहे. कोणी उच्च जातीचा माणूस दिसला तर त्याच्या मदतीने यांना हॉस्पिटलला घेऊन जातो. कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथे? काका, जरा या ना, लवकर या, पळत या. काय झालं भाऊ? हे बघा ना, यांना काय झालंय. या लवकर, काही लोक यांना मारून गेले. हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. कोणी आहे का? ए भाऊ, अरे वेडा झालायस का? हॉस्पिटलला न्यायचंय ना, ये उचल, आपण मिळून उचलूया. आधी माझी मैत्री स्वीकार कर, नंतर माझी मदत कर, नाहीतर जसा आहे तसाच सोड. विचार कसला करतोयस? लवकर उचल, हॉस्पिटलला न्यायचंय. बघ किती रक्त वाहत आहे. रमा, पोरी पोरी, लवकर आत ये. काय झालं काकी? आधी यावर हस्ताक्षर कर, नंतर सांगते. हस्ताक्षर? पण कशासाठी? जेव्हा माझ्या मुलानं तुझ्यावर चोरीचा खोटा आळ घालून तुला ठाण्यात पोचवलं आणि मला खोलीच्या आत बंद केलं, तेव्हाच मी विचार केला की माझ्या संपत्तीचा अर्धा हिस्सा तुझ्या नावावर करेन. हे तेच आहे. मी माझा अंगठा लावलाय, तू हस्ताक्षर कर. मी याला कोर्टमध्ये जमा करेन. माझं त्या एक नालायक मुलाशिवाय या जगात कोणी नाहीये. मला माहितीये की माझी सगळी संपत्ती माझा मुलगा कुठं ना कुठं तरी उधळणार, म्हणून त्यातून काही वाचवून तुला द्यायचंय. तुम्ही माझ्या बाबतीत एवढा विचार केला, मला समजतच नाहीये का मी तुम्हाला धन्यवाद कसं म्हण. पोरी, तुझ्या बरोबर राहून एक आपुलकी वाटते, हे त्याच आपुलकीमुळे तुला द्यायचंय. नाही, हे मी नाही घेऊ शकत. काकी, माझे पती हक्कासाठी लढाई लढतात आणि मी त्यांची बायको असून कसा कुणाचा हक्क हिरावू शकते? तर मग पोरी, मी तुझ्यासाठी आता अजून काय करू शकते? माझे पती सांगतात का कुठली बी व्यक्ती कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला कुठली मोलाची भेट देऊ शकत असेल तर ती आहे बरोबरीचा दर्जा. जर तुम्ही मला तुमच्या बरोबरीचं मानू लागलात तर ते माझ्यासाठी अशा कैक संपत्तींपेक्षा मोठं असेल. हा भीमराव कोणाला घेऊन जातोय? काकी, मी लगेच येते. हा, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, डॉक्टर साहेब, यांना खूप मार लागलाय. उपचार करा ना लवकरात लवकर. व्हॉट बॉय, लवकर या.
हे यांना घेऊन जा लवकरात लवकर. आतमध्ये घेऊन चला लवकर. काय झालं रमा तू इथे. ते सोडा, पण आधी सांगा काय झालं. वैभवदेवजी बागेमध्ये जखमी पडले होते. खूप रक्त वाहत होतं म्हणून मी हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. काय वैभवजींना माहिती का तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात? नाही, ते म्हणाले की जर माझी मदत करायची असेल तर माझी मैत्री स्वीकार कर. बेशुद्ध झाले त्यानंतर. मग मी हा कपडा हाताला गुंडाळून त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण नाही उठले ते. मग एक काका जात होते तिथून, तर त्यांच्या मदतीने मी त्यांना घेऊन आलो इथे. हे ते काका आहेत. तुम्ही एक काम करा ना आमचं. हो बोल ना. तुम्ही थोड्या वेळासाठी इथंच थांबा. जेव्हा ते शुद्धीवर येतील तेव्हा त्यांना सांगा का तुम्ही त्यांना इथं घेऊन आलात. कारण मला नाही वाटत का त्यांना माहित व्हावं का ह्यांनी बी त्यांची मदत केली आहे. त्यांना जेव्हा समजन का तुम्ही त्यांची मदत नाही केली तर ते तुम्हाला एक वाईट माणूस समजतील. कमीत कमी तुमच्यापासून दूर तर राहतील. काका एवढं काम करा, लय उपकार होतील तुमचे. तुझं म्हणणं बरोबर आहे. इतकं करा ना काका. हो ठीक आहे, मी थांबतो इथे आणि त्यांना मी सांगतो की मीच त्यांना घेऊन आलो. बरं. चला. अहो ऐका ना, लवकर इस्पितळात चला. का तुझ्या माहेरी कोणी मेलय का? भाऊजींना मार लागलाय, इस्पितळात आहेत. आताच माणूस येऊन बातमी देऊन गेला. चला ना लवकर. सुट्ट्यात फिरता फिरता दवाखान्यात पोहोचला का तो? अच्छा, कुठल्या दवाखान्यात आहे माहिती आहे का? हो मला माहिती आहे. तुम्ही फक्त लवकर चला. चल. बाबा बाबा मला चर्चगेटला काम मिळालं आणि पगार पूर्ण 3 रुपये महिना. ही तर खूप आनंदाची बातमी आहे. आनंद, खरंच ही खूप आनंदाची बातमी आहे. तुझे खूप खूप अभिनंदन. तू वैभवजीकडून तर मदत घेतली नाहीस ना? त्यांच्या मदतीने नोकरी मिळाली असेल तर ती नोकरी आत्ताच्या आत्ता सोडा. कारण वैभव देवजींचं वागणं प्रचंड देवजीच्या विरोधात आहे आणि आपण त्यांना नाराज नाही करू शकत. नाही, वैभव देवजींची मदत नाही घेतली. या इथं. तुम्ही इथं बसा. कुणाला हे समजलं नाही पाहिजे का तुम्ही वैभवजींची मदत केली म्हणून. मी तुमच्यासाठी पाणी घेऊन आले. पण काय ठरलं होतं की तू त्या वैभव देवशी मैत्री करणार नाहीस, हो ना? केलीस का मैत्री त्यांच्याशी? बघितलं, भीम भाऊंचा आदर्शवाद कधी पण जागा होतो. बघा, केलं नवीन नाटक सुरू. नाटक नाही केलंय. वैभव देवजी बागेमध्ये जखमी पडले होते. कदाचित कोणीतरी मारलं होतं त्यांना म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. आणि त्यांच्या जागी जगातली कोणतीही व्यक्ती असते तरी हेच केलं असतं मी. नाटक काय आहे त्यात? भीमाने जे पण केलं बरोबर केलं. एका चांगल्या व्यक्तीचे संस्कार हेच असतात की त्याने इतर गरजू लोकांची मदत करावी. पण जिजाबाई, तू तर चांगल्यातला आणि वाईटातला फरकच मिटवलास. चांगली गोष्ट आहे. चल पुरंजन.
जिजाबाई, उद्या जर आपल्यातलं कोणी पण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलं तर आपल्याला कोणी दुसरंच दवाखान्यात नेणार ना? या गोष्टीला इतकं मोठं करण्याची गरज नाहीये. पण सवय झालीये ना. आई, बोला. आई, लक्ष्मी, तुम्ही थोड्या तरी आनंदी व्हा. मला काम मिळालंय. तुम्ही का रोज रोज भीम आणि रामाच्या सतत मागे लागता? सोडा नाही सगळं. आनंद भाऊ, ते आले तर त्यांना सांगा हा का मी कामावर गेले. रमा, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. जी भाऊ. धन्यवाद रमा. तू जो सल्ला दिला होतास वैभव देवजींकडे मदत मागण्याची, त्यांनी मदत केली आणि मला काम मिळालं. आणि ही गोष्ट मी कोणाला सांगितली नाही की वैभव देवजींनी मदत केली. तर तू पण घरात कोणाला सांगू नकोस. अभिनंदन भाऊ, आणि लई चांगलं काम करा. आणि लक्ष्मीताईंची काळजी घ्या. रमा, जी. मी लक्ष्मीतर्फे तुझी माफी मागतो. ती दररोज तुझ्याबद्दल आणि भीमबद्दल काही ना काही चुकीचं बोलते. पण मला माहिती आहे की माझा भाऊ आणि माझी वहिनी मनाने किती चांगले आहेत. आज माझी जी पण लायकी आहे थोडीफार, ती फक्त भीममुळेच आहे. तुम्ही माफी नका मागू. तुम्ही आम्हाला समजून घेता एवढंच बास झालं. येते मी. अरे, कसं वाटतं आता? थोडं बरं वाटतंय. हे तुम्हाला काय झालंय? तुम्हाला हॉस्पिटलला न्यावं लागणार आहे. नाही भीम, आधी माझी मैत्री स्वीकार कर, नंतर माझी मदत कर. नाहीतर जसा आहे तसाच सोड. मी इथे कसं आलो? कोणी आणलं मला हॉस्पिटलमध्ये? मी घेऊन आलो. तुम्ही जेव्हा मला रस्त्यावर बेशुद्ध बघितलं तेव्हा आजूबाजूला कोणी होतं? नाही, कोणी नव्हतं. याचा अर्थ भीमरावाने मला त्या अवस्थेत पण एकटं सोडलं. कारण तो एक विषारी माणूस आहे. कमाल तर ही आहे वैभव की तुला अजूनही त्या भीमरावची पडली. अरे, तो तर प्रत्येक उच्चवर्णीयाला मरताना बघू इच्छितो. पण तुम्हाला कसं माहिती झालं? भाऊजी, सगळ्यांना माहित आहे की तुम्ही मारलं आणि तुम्ही इस्पितळात आहात. हे सगळं कसं झालं? प्रचंड देवजी, प्रचंड देवजी. फक्त यामुळेच
हा दिवस आपल्याला बघायला मिळू नये प्रचंड देवजी, म्हणूनच तुम्हाला समजावत होतो. काळजी होती यांची, म्हणूनच तर तक्रार घेऊन येत होतो. परंतु तुम्ही लोक सगळे मलाच चुकीचे समजत होता. आता बघा, हे नाही ऐकणार तर बघा काय अवस्था झाली. प्रचंड देवजी, तुम्हाला तर माहितच आहे आपल्या उच्च जातीच्या लोकांचा स्वाभिमान. माहिती पडलं असेल त्यांना की हे त्या खालच्या जातीतल्या भीमरावासोबत मैत्री करू इच्छितात. मग काय, पकडून मारलं असेल यांना. आता जे झालंय ते झालं. वैभवदेव, त्या भीमाच्या लांबच राहा. तो भीम तुमच्या स्वास्थ्याकरता हानिकारक आहे, कळतंय तुम्हाला? सांभाळून भाऊजी, जरा हळू. कुठे निघालास? भीमरावला भेटायला, त्याला विचारायला. वैभवदेव, आता तुम्हाला त्या भीमरावाची नाही तर औषधांची गरज आहे, कळत नाही का तुम्हाला? मी नरोत्तम, भ्रमातून बाहेर आलाय हा. जाऊ दे, विचारू दे. याला वाटतं की भीमराव जे काही करतो ते खूप आदर्श करतो. याला घायाळ अवस्थेत सोडून पळून गेला ना, तर राग तर येईलच ना. खूप रागात गेला. चल बघूया की वैभव भीमरावला कशी त्याची लायकी दाखवतो. चल. रामापुरी, हे पैसे ठेव. नाही काकी, तुमची पहिली बी उधारी बाकी आहे. आता नाही घेऊ शकत. माझे पती हक्काची लढाई लढतात आणि मी तर त्यांची बायको आहे. असा कसा कुणाचा हक्क हिरावून घेऊ? माझे पती म्हणतात की कुठली बी व्यक्ती कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सगळ्यात मोठी भेट जर देऊ शकत असेल तर ती आहे बरोबरीचा दर्जा. भीमराव, भीम, अरे खालच्या जातीच्या माणसा, दाखवलेस ना तू आपले रंग. आमचा भाऊ तुला माणूस समजत होता. तुला भेट म्हणून चष्मा दिला आणि तू काय केलंस? आमच्या भावाला घायाळ अवस्थेत रस्त्यावर सोडून आलास. निर्लज्ज आहेस तू. बोल भीमराव, गप्प का आहेस? मला जे योग्य वाटलं ते मी केलं, आणि तसंही मी कोणाची मदत करण्यासाठी बांधील नाहीये.